आपल्यासोबत बोलण्यासाठी राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आहेत। सर, एक जर पाहिलं तर खेडमध्ये उदय सामंतांनी महिलांकडे रिटर्न गिफ्ट जे आहे ते मागितलेलं आहे। सरकारने तुम्हाला बक्षीस दिलं, आता तुम्ही पुढच्या महिन्यात आशीर्वाद स्वरूपी रिटर्न गिफ्ट द्या असं म्हटलंय। हे यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात आता दिसायला लागलेत लोकांना, ते उघडे पडलेत, यांचं पितळ उघडं पडलं आहे। तुम्ही योजनाच मुळात मतांसाठी आणली, हे आता लपून राहिलं नाही। आणि मला तरी असं वाटतं की या योजनेच्या मागे केवळ हे मतं मिळवण्याचाच उद्देश होता। हे यांच्या पोटात जे आहे ते मुखातून बाहेर पडत आहे। जे यांनी स्वतःच्या खिशातून पैसे दिल्यावर हे यांचे भाषण सुरू आहेत आणि यांचं वागणं सुरू आहे। मला दोन गोष्टीचं आकलन होत नाही। एक तर 65,000 महिला महाराष्ट्रातील गायब आहेत, त्यावर यांचं तोंड उघडलं जात नाही। तुम्ही एकीकडे लाडकी बहिणा म्हणताय आणि महाराष्ट्रातील लेकीबाळी भगिनी पोरी आमच्या गायब होत आहेत, त्यावर तुमचं कुठे गेलाय कायदा सुव्यवस्था? तुम्ही काय करताय? म्हणजे इथे सुरक्षा करायची नाही आणि मतासाठी मात्र 1,500 रुपयाची मोळवण देऊन महिलांचं मत घेण्यासाठी सोंग दाखवायचं, रॅम्पवर चालायचं आणि विचारायचं तुझ्या खात्यात पैसे पडले काय? अरे त्यांना विचारा, माझी बहिणा तू सुरक्षित आहेस काय? त्यावेळेस ती उत्तर देईल तुमच्या याला। हे करत असताना लूट कशी चालली आहे? 100 रुपये एफिडेविट होतं, 500 रुपयाचं केलं। अरे गोडं तेल, खाण्याचं तेल गरिबाची फोडणी महाग केली या नालायकांनी। 35 रुपये किलो तेल एका दिवसामध्ये महाग केलं। 33% इलेक्ट्रिक बिल वाढवलं। ज्यांच्या घरामध्ये 500-600 रुपयाचं बिल येत होतं त्यांना 1,500 रुपये द्यावे लागतात महिन्याला। म्हणजे लूट, एकीकडे लूट करायची आणि पाठ थोपटून घ्यायची। तुम्ही मतासाठी जा, आता इव्हेंट करा। ज्यावेळेस मतं मागायला दरवाजात जाल तर तुम्हाला माझी बहीण, लाडकी बहीण झाडूने तुम्हाला साफ केल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। दिवाळीत सुद्धा 3,000 रुपये देण्याचं आश्वासन अजित पवारांनी दिलेलं आहे। भाऊबीजेची ओवाळणी 3,000 रुपये दिवस त्यांनी आश्वासित केले। जरा फायनान्स डिपार्टमेंट अजितदादांच्याकडे आहे, त्यांचं स्टेटमेंट आहे। कालची कॅबिनेट, परवाच्या कॅबिनेटमध्ये काय महाराष्ट्र कुठल्या बर्बादीच्या उंबरठ्यावर उभा आहे हे त्या सगळ्या कॅबिनेटमध्ये झालेल्या नोटमधून दिसून येत आहे। म्हणजे सप्लिमेंटरीमध्ये 2 लाख कोटी रुपयाची सप्लिमेंटरी दिली। आत्ता या GR काढून 1,44,000 कोटी रुपये उधळपट्टी करतायत। पैसे आहेत कुठे? महाराष्ट्राचं कर्ज आत्ता 7,82,000 कोटीवर गेलं आहे। 1,27,000 कोटी रुपये, 37,000 कोटी रुपये व्याज आणि मुद्दल द्यावी लागते। पुढच्या महिन्यात फायनान्स डिपार्टमेंट म्हणते पुढच्या महिन्यात कर्मचाऱ्याला पगार देण्यासाठी पैसे नसतात म्हणून। आणि हे सांगायचं 3,000 रुपये, 3,000 रुपये कशासाठी? तर निवडणुकीत मत घेण्यासाठी, दुसरा काही उद्देश नाही। आणि ही बहीण गेल्या 5-10 वर्षापासून महागाईशी झुंजते आहे, तिचं बजेट बिघडलं आहे। गरीब आणि मध्यमवर्गीयांना त्यांना घर चालवणं असं कठीण झालं आहे। 50 रुपयाची डाळ 200 रुपये किलोवर गेली, 65 रुपयाचं तेल 135 रुपये किलोवर गेलं आहे, 400 रुपयाचा सिलेंडर आज 1,000 रुपयावर गेलं आहे। 33% विजाचं बिल वाढवून एक फॅन आणि 2 बल्ब असलेल्या गरीब कुटुंबामध्ये त्यांची लूट सुरू करताय। त्यांना 1,000 रुपयाचा बोजा महिन्याला पाडलात। तर हे सगळं दिसते आहे। तुम्ही कितीही बनवाबनवी करा, लोक तुमच्या या बनवाबनवीला बळी पडणार नाही। जरांगींना रसद पुरवणाऱ्या 50 उमेदवारांना आम्ही पाडू अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते हाके पाटलांनी आज केलेलं आहे। त्यामध्ये रोहित पवार, राजेश टोपे अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावं घेतली, शरद पवारांच्या लोकांची नावं घेतली। असं हे स्टेटमेंट हे दोघांचेही, हाकेंचं स्टेटमेंट आहे आणि जरांगेचं स्टेटमेंट आहे। ते म्हणतात यांना पाडू, हे म्हणतात त्यांना पाडू। हे आग लावण्याचं काम महाराष्ट्रामध्ये कोणी केलं असेल तर ते या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। खरं तर दोघांमध्ये लढाई ठेवली, आदिवासी धनगरात लढाई केली, OBC वर्सेस मराठा उभा केला आहे। म्हणून यावरचं सोल्युशन आम्ही सांगितलं आहे राहुलजींनी की या कास्ट न्याय, कास्ट वाइज सेंसस करा, जात न्याय, जनगणना करा। हाच त्याचा आहे, जिसकी जितनी संख्या आहे उसको उतना दे दो, हा त्यावरचा उपाय आहे। ह्याला पाडा त्याला पाडा हा काही उपाय नाही। कारण हे सामाजिक सौख्य बिघडवण्याचं, सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम महाराष्ट्रात प्रथमच या नालायक सत्ताधाऱ्याकडून होते आहे, या महायुती महापापी सरकारकडून होते आहे। आणि हे आग लावून मन
एकमेकाचे एका गावात राहणारी सगळा समाज तो दुभंगताना दिसतो आहे. हे या राज्यकर्त्यांचं अपयश आहे. शेवटचा प्रश्न असा की सुशीलकुमार शिंदेंनी सावरकरांची स्तुती केलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की सावरकर हे विज्ञानवादी होते आणि काँग्रेसनं कुठेतरी आपल्या विचारसरणीचा बदल केला पाहिजे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. मी पुस्तक वाचलं नाही, पुस्तक वाचतो आणि प्रतिक्रिया देतो. निश्चित तर हे होते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार. कॅमेरामन साई कॅरवार सह विवेक गावंडे, TV9 मराठी, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.